मी निर्भय आहे. माझ्या आई-वडिलांनी खूप लाडाने आणि प्रेमाने माझं नाव ठेवलं होतं. कारण माहितीये? कारण मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नव्हते आणि मला कशाची भीती पण वाटत नव्हती. आणि कोणतीही गोष्ट येवो, कोणतीही संकट येवो, कोणतीही प्रॉब्लेम येवो, मी त्याला धाडसाने सामोरं जायचे. म्हणूनच मला निर्भय ठेवलं गेलं. आता पण मला माहितीये माझं नाव निर्भय ठेवलं, पण त्या निर्भय नावाचं आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. मी खूप घाबरट झाले हो. तशा गोष्टीच माझ्यासोबत घडल्या. तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का? मला सांगा, मुलगी ही लक्ष्मीचं रूप असते की मुलगी मनोरंजनाचं साधन असतं? आणि मुलगी जर का लक्ष्मीचं रूप असेल तर तिच्याकडे वाईट नजरेने का बघतात? सगळे पुरुष, असंही काही पुरुष नाही का समजत, सगळेच पुरुष महिलांकडे वाईट नजरेने, मुलींकडे वाईट नजरेने का बरं बघतात? आम्ही पण तुमच्याचसारखे आहोत ना, देवाने दिलेलीच आहोत. मग आणि जर का मनोरंजनाचं साधनच आहे तुमच्यासाठी, तर फक्त तुम्ही घाणेरड्या नजरेने मग हक्क का दाखवताय आमच्यावर? तुम्ही आमच्यावर बायकोचा हक्क दाखवता, बहिणीचा हक्क दाखवता, मुलीचा हक्क दाखवता. कशाला असले हक्क? कशाला पाहिजे तुम्हाला? नका दाखवू. जर मनोरंजनाचं साधनच करून ठेवायचंय आम्हाला तर तुम्हाला मी माझी गोष्ट सांगू? ती गोष्ट, जी गोष्ट कधीच कोणत्या मुलीला अनुभवायची नसते, कधीच नसते, आयुष्यात कधीच नसते, पण मी अनुभवली आहे. खरंच अनुभवली. तुम्हाला सांगू? सांगितल्या त्या दिवशी खूपच खुश होते मी, कारण खूप दिवसानंतर मी माझ्या मित्रासोबत पिक्चर बघायला जाणार होते. त्याच्यामुळं खूप खुश होते. आम्ही खूप धिंगाणा घातला, खूप मजा केली, पिक्चर बघितला आणि पिक्चर संपल्यानंतर उशीर झाला माझा. आणि मग रिक्षाच मिळत नव्हती. थांबलो रिक्षाच मिळत नव्हती. माझा मित्र बोलला, चल आपण बसने जाऊया. म्हणलं ठीक आहे, चालेल आपण बसने जाऊया. मग आम्ही बसमध्ये चढलो, पण बसमध्ये चढल्याच मला थोडं असं अस्वस्थ जाणवायला लागलं. बेचैनी वाढली, घाबरट वाढली, भीती वाटायला लागली अशी वेगळीच. आम्ही थांबलो बरं का 5 मिनिटं तिथे. आणि मग मी माझ्या मित्राला म्हणले, चल ना आपण जाऊ. मला नाही, मला भीती वाटते आहे, जाऊ आपण, उतरून जाऊया. पण बरं ठीक आहे, उतरूया. मग तो समोर गेला आणि त्याला 4-5 मुलांनी अडवलं आणि त्याला खूप मारत होते. मी त्यांना म्हणत होते, अहो नका मारू, माझा मित्र आहे तो, काय केलंय त्याने, केलंय काय त्याने, तुम्ही का मारताय, अहो नका ना मारू, मला लोटून दिलं त्यांनी, नाही थांबले ते. त्याला अर्धमिरीला होईपर्यंत मारलं आणि मी काहीच करू नाही शकले. माझ्या उघड डोळ्याने बघत होते मी माझ्या मित्राला मारले, ज्याच्यासोबत मी आत्ता पिक्चर बघत होते, आणि त्याला मारता येते. नाही ऐकलं त्यांनी मला. आणि मग ते माझ्याकडे यायला लागलं, माझ्या जवळ यायला लागले 2-3 मुलं. मला भीती वाटायला लागली ना. मग ते माझ्या केसांना हात लावताय काय, केस ओढताय काय, मला स्पर्श करताय काय, पण का? मी त्यांना म्हटलं, तुम्ही कोण आहात, मला का तुम्ही छळताय, मी काय केलं तुमचं? ते नाही ऐकले, त्यांनी जबरदस्ती केली माझ्यावर. जी